नमस्कार. अन्नपूर्णा रेसिपीमध्ये मी स्वाती सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण बनवूया मालवणी पद्धतीचा कोळंबी रस्सा किंवा प्रॉन्स करी. सर्वप्रथम कोळंबी स्वच्छ धुवून त्यातला दोरा काढून घ्यायचा आहे. प्रॉन्सला हळद मीठ लावून 10 ते 15 मिनिट बाजूला ठेवूया. कोळंबी रश्श्यासाठी लागणारं साहित्य पाहूया. पाव वाटी ओलं खोबरं वाटून घेतलेलं, चवीनुसार गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, आमसूल, तांदळाचं पीठ, धने जिरे पावडर, 5 ते 6 भिजवलेल्या लाल मिरचीची पेस्ट आणि हळद. करीला फोडणी देण्यासाठी कढई गरम करून त्यात 3-4 चमचे तेल टाकायचं आहे. बारीक चिरून घेतलेला कांदा परतून घेऊ. कांदा परतत असताना मीठ, कढीपत्ता आणि ओलं खोबरं परतून घ्यायचं आहे. करीला घट्टपणा येण्यासाठी थोडंसं तांदळाचं पीठ टाकूया. त्यानंतर आलं लसूण पेस्ट, भिजवलेल्या लाल मिरचीची पेस्ट, धने पावडर आणि गरम मसाला. हे सगळे मसाले परतून आपल्या अंदाजाने गरम पाणी टाकायचं आहे. आता करीला उकळी आली की आपण प्रॉन्स टाकूया. आता सगळ्यात शेवटी आमसूल आणि कोथिंबीर. 5 ते 6 मिनिटात कोळंबी व्यवस्थित शिजते. कोळंबी रस्सा व्यवस्थित शिजून झालेला आहे. आता आपण फिश फ्राय करायला घेऊया. फिश फ्रायसाठी मी बांगडा फिश घेतला आहे. मासे स्वच्छ धुवून मीठ, हळद लावून घ्यायचं आहे. मॅरिनेशनसाठी लाल मिरचीचं पेस्ट, आलं लसूण पेस्ट, लिंबाचा रस आणि थोडंसं तांदळाचं पीठ. हे सगळे मसाले लावून फिश 1 तासासाठी मॅरिनेट करायला ठेवूया. फिश मॅरिनेट झालेले आहे. आता आपण फ्राय करायला घेऊया. फिश फ्राय आणि कोळंबी रस्सा बनवून झाला आहे. तुम्ही पण एकदा घरी बनवून पहा. तांदळाच्या भाकरीसोबत किंवा भातासोबत खाऊन बघा. मला लाईक आणि फॉलो करा. थँक यू.